प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. कसे आहात आपण सर्वजण? तुम्ही आशीर्वादित आणि आनंदी असाल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. प्रियजनांनो, आज पुन्हा एक वार एक सुंदरसा संदेश बायबल स्टडी घेऊन मी तुमच्या समोर येत आहे. काही सजेशन्स असतील तर कृपा करून पाठवा. त्याचबरोबर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आमच्या चॅनलला ज्या चॅनलवरती जे बेल आयकॉन आहे ते दाबायला क्लिक करायला विसरू नका, कारण त्याद्वारे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन रोज येत राहतील. या आपण आज 4थ्या वचनावरती, काल आपण बघितलं होतं उत्पत्ती 3 अध्याय 1 ते 3 वचन. आज आपण 4थ्या वचनावरती विचार करूया. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकापासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस व अंधाराला रात्र म्हणले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पहिला दिवस. या ठिकाणापर्यंत आपण सर्वजण क्लिअर आहोत की या ठिकाणी आता 4थ्या वचनामध्ये परमेश्वरानं ऑलरेडी प्रकाश तयार केलेला आहे. प्रकाश हो, इब्री भाषेमध्ये त्याला खूप सुंदररित्या म्हणलेला आहे. प्रकाश हो आणि इमिडिएटली, ताबडतोब, कोणताही विलंब न करता प्रकाश झाला. म्हणून इब्री भाषेचं जे बायबल आहे त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन जे आहे ते असं करण्यात आलेलं आहे. देव प्रकाश हो असं म्हणला आणि यामध्ये देवाचा हेतू आम्हाला स्पष्ट होतो. देवानं सर्व बाकीच्या निर्मितीच्या अगोदर प्रकाश अगोदर आणण्याचं कारण काय होतं, काय हेतू होता? कारण देवाला अराजकतेपासून किंवा सुव्यवस्थेकडे जाण्याचे पहिले पाऊल म्हणजे प्रकाश. चांगल्याकडे, वाईटाला सोडून चांगल्याकडे जाण्यासाठी सगळ्यात पहिली गरज कशाची असेल तर ती प्रकाशाची होती. आणि या हेतुस्तव प्रभू येशू ख्रिस्ताने प्रकाश सुरुवातीला आणला. विसरू नका कृपा करून की चंद्र सूर्य तारे होण्याच्या अगोदर प्रकाश होता. हे खूप महत्वाचं आहे. नंतर चंद्र सूर्य तारे झालेले आहे. सूर्यापासूनच प्रकाश, लाईट मिळाला हे नंतर आहे. परंतु हा प्रकाश जो दैवी प्रकाश आहे तो काय आहे, तो कोण आहे? तो प्रकाश या ठिकाणी अगोदर आणण्यात आला आणि मग त्याच्यामध्ये आणण्याचा हा हेतू होता की मानव तयार होईल आणि मनुष्याला त्या ठिकाणी पुढे चालण्यासाठी चाचपण्याची आवश्यकता लागणार नाही की तो प्रकाश. म्हणून ऑलरेडी प्रकाश जो आहे तो अगोदर प्रस्थापित करण्यात आला आणि देव आपल्या जीवनात अशाच प्रकारे कार्य करतो. प्रियजन, प्रथम त्याचा प्रकाश आपल्या जीवनात आला पाहिजे. सर्व पृथ्वीची निर्मिती होण्याच्या अगोदर जसा प्रकाश अगोदर अस्तित्वात आला, आमचं आध्यात्मिकतेकडे जाण्याचं पहिलं पाऊल जे आहे ते अगोदर प्रकाश आमच्याकडे आला पाहिजे. म्हणजे आम्हाला स्पष्ट दिसेल आम्ही पुढे जाण्यासाठी. देवाला त्याच्या हाताने प्रकाश निर्माण करण्याची खरं तर काहीच गरज नव्हती. देवाला त्याच्या हातानं प्रकाश निर्माण करण्याची काहीच गरज नव्हती. देवाला फक्त देवानं असा हातानं मनुष्य घडवला, हातानं सर्व केलं, अशा प्रकारे प्रकाश करण्याची गरज नव्हती. देव फक्त बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. बायबल सांगतं आपल्याला हे प्रकाश हो हे शब्द, मात्र एवढे शब्द बोलणं देवासाठी पुरेसं होतं आणि देव ते शब्द बोलला. प्रियजनांनो, यातून मी तुम्हाला काही गोष्टी लक्षात आणू इच्छितो. काही गोष्टी लक्षात आणून देत आहे की हा प्रकाश तात्काळ आला, लगेच आला, ताबडतोब आला, इमिडिएटली आला. देव बोलला आणि प्रकाशाने पृथ्वी भरून गेली. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की इब्री भाषेत आपल्याला या भाषांतर खूपच चांगलं आणि वेगळं असं पाहायला मिळतं. ते अतिशय संक्षिप्त, एकदम थोडक्यात लिहिलेलं आहे. ते असं म्हणतं की प्रकाश हो आणि तो अस्तित्वात आला. इब्री भाषेचं जे बायबल आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. प्रियजनांनो, प्रकाश हे विसरता आम्ही कामाचं नाही की निर्मिती होत असताना सगळ्यात पहिलं प्रकाश अगोदरच होता. पहिला प्रकाश येशू ख्रिस्ताने आणलेला आहे, देवानं आणलेला आहे. उत्पत्ती आपल्याला सांगते की 4थ्या दिवशी सूर्य आणि चंद्र निर्माण होण्यापूर्वी, 4थ्या दिवशी सूर्य आणि चंद्र अजून निर्माण होणार होते, तत्पूर्वी प्रकाश होता. दिवस आणि रात्र हे अस्तित्वात होते. कारण उत्पत्तीचं पुस्तक
पहिला अध्याय 14 ते 19 वचन सुद्धा तुम्ही वाचू शकता, त्यावरती स्टडी करू शकता. 14 ते 19 वरती मी नंतर येणार आहे, परंतु आज मी तुम्हाला 4थ्या वचनावरती बोलत आहे. नवीन पृथ्वीमध्ये कोणताही सूर्य किंवा चंद्र शेवटच्या काळामध्ये आपल्याला प्रकाश देण्यासाठी राहणार नाही. शेवट ज्यावेळेस होईल, या पृथ्वीचा नाश होईल किंवा या पृथ्वी देवाच्या न्यायाने ज्या गोष्टी घडतील बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत, त्या गोष्टी घडल्यानंतर जेव्हा आम्ही पवित्र स्थानामध्ये असणार आहे, जेव्हा आम्ही देवासंगती असणार आहे, देवाजवळ असणार आहे, देवासंगती समोर असणार आहे, त्यावेळेस चंद्र आणि सूर्य त्या ठिकाणी आम्हाला प्रकाश देण्यासाठी असणार नाही. तर प्रकटीकरण 22 अध्याय 5 वचन आपल्याला सांगतं की देव आमच्यासाठी त्यावेळेस स्वतः एक प्रकाश असेल. परमेश्वर त्या ठिकाणी स्वतः तो प्रकाश असेल, जो आत्ता उत्पत्तीमध्ये तो प्रकाश, त्याचा प्रकाश तो अगोदर घेऊन आला. तो प्रकाश त्या ठिकाणी उत्पत्ती पहिला अध्याय 4 मधला जो प्रकाश आहे तो काय आहे? देव स्वतः प्रकाश आहे. तो स्वतः प्रकाश आहे, कारण प्रकटीकरण 22:5 आपल्याला सांगतं की देव प्रकाश आहे. आणि त्या ज्या वेळेस नवीन पृथ्वीमध्ये आम्ही असो, नवीन सार्वकालिक जीवनामध्ये असो, त्यावेळेस कोणताही सूर्य चंद्र असणार नाही, तर देवच आमचा स्वतः एक प्रकाश असेल. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. सर्व गोष्टी पाहताना प्रकाश चांगला आहे हे देखील देवानं पाहिलं. देवाने पहिल्या दिवशी असं केलं आणि ते चांगलं आहे. प्रकाश निर्माण केला त्यावेळेस सुद्धा देव म्हणला की हा चांगला आहे. आणि देवानं ज्यावेळेस 6 दिवस काम केलं आणि 6 दिवसात ही पृथ्वी निर्माण केली, त्यातील सर्व फळ, फुलं, झाडं, नद्या, नाले, सूर्य, चंद्र, तारे, आकाश, सर्व काही निर्माण केलं, त्यावेळेस प्रत्येक वेळेस, प्रत्येक निर्मिती मागे, प्रत्येक दिवसाच्या निर्मितीच्या शेवटी देव म्हणला की हे सर्व चांगलं आहे. आणि प्रकाशासाठी सुद्धा तो चांगला आहे असं देवानं घोषणा केली. मानवाने पाप केल्यानंतरही देवाने हा प्रकाश त्यांच्यापासून दूर केलेला नाही. जेव्हा मानवानं पाप केलं, आदाम आणि हवेनं बागेमध्ये बसून जे पाप त्यांनी केलं, त्या पापानंतर सूर्य, चंद्र, तारे आणि इतर सर्व गोष्टी होत्याच, परंतु हा प्रकाश पाहिजे तर देव तो काढून घेऊ शकत होता, जो उत्पत्ती पहिला अध्याय 4 वचनामध्ये आहे, तो त्यानं त्यांच्यापासून काढून घेतलेला नाही. जरी मानवानं पाप केलं असलं, जरी आदाम आणि हवेनं पाप केलं होतं, तरी त्यांच्यामध्ये तो हा जो देवाचा प्रकाश आहे तो असणारच होता. जसे की आम्ही पाहतो की नवीन करारामध्ये लिहिलं आहे की ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे, नाही का? तो एक स्वतः लाईट आहे, तो एक प्रकाश आहे. जरी मानव पाप करत होता, जरी मानव पाप करत आहे, तरी तो आमच्यामध्ये तो प्रकाश म्हणजे येशू ख्रिस्त राहतो. आम्हाला मार्ग दिसावा म्हणून तो आमच्यामध्ये राहतो. आणि आम्हाला कोणतीही अडखळण येऊ नये, आम्ही खड्ड्यामध्ये पडू नये, आम्हाला अंधारानं, तमानं ग्रासू नये. तम म्हणजे तिमीर म्हणजे अंधार, तम म्हणजे अंधार, यानं आम्हाला ग्रासू नये म्हणून जगामध्ये देवाचा जो प्रकाश, खरा प्रकाश, तो येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला. त्याच्यामुळं आम्ही जेव्हा त्या प्रकाशाला आम्ही अवलंबतो, त्या प्रकाशामध्ये परमेश्वर, आम्ही चालत असताना परमेश्वर आम्हाला कोणत्याही खड्ड्यामध्ये किंवा कोणत्याही वाईटामध्ये पडू देत नाही. म्हणून प्रियजनांनो, जो उत्पत्ती पहिला अध्याय 4 मध्ये प्रकाश आहे, तोच प्रकाश किंवा तशाच प्रकारचा प्रकाश येशू ख्रिस्त स्वतः या जगतामध्ये आहे. जो प्रकाश जरी मानवानं त्यावेळेस पाप केलं, आदाम आणि हवेनं, तरी तो प्रकाश त्यांच्या बरोबरच होता, कारण तो देवाचा होता. आज आम्ही देखील पापामध्ये आहोत, आम्ही पापी जीवन जगतो, अनेक प्रकारची पाप मनुष्य करतो, तरी देखील ख्रिस्त आमच्यावर प्रीती करतो, कारण तो स्वतः प्रकाश आहे. त्याला अजूनही वाटतं की आम्ही अंधारातून उजेडात, प्रकाशात, चांगल्या ठिकाणी चालावं, म्हणजे आम्ही अडखळू नये, पापात पडू नये, वाईटात पडू नये, कोणाचं वाईट चितू नये, कोणाला वाईट म्हणू नये, कोणाला नावं ठेवू नये, कोणावरती काही आरोप करू नये. हे सर्व वाईट प्रकार आम्ही दूर करावे आणि प्रकाशामध्ये चालावं, यासाठी मी जगाचा प्रकाश आहे. बायबल तर ख्रिश्चनांना सुद्धा किंवा विश्वासकांना सुद्धा म्हणतं की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. तुमच्या प्रकाशाद्वारे जगात लोक चालले पाहिजे. तुमचा प्रकाश असा पडू द्या की जगातले लोक अडखळले नाही पाहिजे, तर त्यापासून उलट अंधारापासून, पापापासून दूर होऊन प्रकाशात चालले पाहिजे, कारण आम्ही प्रकाश आहोत. जसा येशू ख्रिस्त आहे तसेच आम्ही सुद्धा प्रकाश आहोत. आणि म्हणून प्रियजनांनो, या छोट्याशा वचनाने मी आज तुम्हाला थोडंसं देवाचं वचन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परमेश्वर करो तुम्हाला हे वचन समजू आणि देवबाप तुमची काळजी घेऊ. धन्यवाद. मान, महिमा, गौरव परमेश्वराला.
देवबाप आम्हा सर्वावर, आमच्या महाराष्ट्रावर, आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीवर, भारतावर, आमच्या सर्व सैनिकांच्यावर, आमच्या सर्व मिलिटरी आणि पदाधिकारी आणि सर्व आमचं प्रशासन, शासन या सर्वावर परमेश्वर आशीर्वाद पाठव. त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंब लेकरावर भरपूर आशीर्वाद पाठव अशी माझी प्रभूचरणी त्या सर्वांच्यासाठी, तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना आहे. आमेन, आमेन. थँक्यू.